अरे देवा, ही बेसिंगचं भांडं बसवायचं राहिलंय का ही नवीन सिस्टीम आहे? पण ते जाऊ दे, जिन्याचं लाईटिंग बा कसा आहे, एक नंबर क्वालिटी विषय. तर राम राम मंडळी. आज बघा, आजचा चहाचे मानकरी ते आमचे दीपक माळी जवळायचे. आणि तिथं आलो त्यावेळेस ही ज्यूसचं भांडं बघितलं. काय भांडं आहे भारी. याला कसं आहे, डायरेक्ट भांडं ज्यूस करायचं आणि इथं खाली चावी आहे, त्या चावीने ज्यूस डायरेक्ट ग्लासमध्ये. काय भांडं काढायचं टेन्शनच नाही, एक नंबर. आणि दुकानात आलो त्यावेळेस बघितलं कीबोर्डची बटणं अशी का बाहेर येऊन पडली ती. ते कुणी केलं असेल काय माहीत. रात्री जर दुकान बंद होतं तर विचारायचं तर कोणाला. आणि संध्याकाळी वास्तुशांतीला जायचं होतं म्हणून दुपारी डबा आणला नव्हता. आता म्हणलं राहावं लागते उपाशी. पण आपल्या पिसे काकांनी आपल्याला एक भाकरी दिली खायला, मस्त वाटलं, जरा आधार तर झाला. आणि नंतर शिंदे मामाची कुल्फी बी सांगितली. हे क्वालिटीज एक नंबर. अमोल नव्हता म्हणून त्याला व्हिडिओ पाठवला, त्याला बी आता खायची लहर झालीच असेल. मग आता वास्तुशांतीला जायचं म्हणल्यावर गिफ्ट तर घ्यावंच लागणार. मग काय, गेलो डायरेक्ट आपलं माऊली गिफ्ट शॉपीमध्ये. तिथे ही फ्रेम घेतली बघा, कशी भारी वाटली. आणि इथं गेलो, ही बारकी थार बी दिसली, आपल्याला आवडलं म्हणून ह्याचा व्हिडिओ काढला. मग आलो, जशी पोचलो बाबा मिडसिंगीमध्ये. आता तिथं पोचल्यावर लांबनच गाडेसरांचं घर एक नंबर दिसत होतं, लाईटिंग वगैरे. गाडेसर आल्यावर गाडी घेतली. आपल्याला तर देवघर तर खास वाटलं, मग नव्हतं. पण इथं ज्यावेळेस गेलो त्यावेळेस बेसिंगचं भांडं बसवायचं राहिले असं गाडेसर म्हणाले. जाऊ द्या, बघतील त्यांनी. आणि नंतर आपल्याला आवडलेला विषय म्हणजे जिन्याचं लाईटिंग एक नंबर क्वालिटी. आवडलं, एक नंबर कडक दिसत होतं. पण जेवण मात्र एक नंबर होतं, खूप आवडलं आपल्याला. सौरवला बी आवडलं. मग नंतर वाडेगावात गेल्यावर सौरवनं आपल्याला मिरडा सांगितलं. आहा, काय थंडगार वाटलं. तर आपण भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो करा. आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. राम राम.